ज्यांच्या आतुरतेनं खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी वाट पाहतोय त्यांचा अल्पपरिचय करून देण्यासाठी मी अशोकजी घोटावळे सर यांना विनंती करेन की आपण आजच्या प्रमुख अतिथी प्रमुख वक्त्यांचा या ठिकाणी अल्पपरिचय या ठिकाणी करून द्यावा. प्रथम सर्वांना जय भीम. चंदन सेवेंचं व्याख्यान तुम्ही ऐकणार आहात, पण मी दोघांमधला जास्त वेळ घेणार नाही. पण आपल्या कराडकरांचं एक आद्य कर्तव्य आहे. संघर्षाला शब्दाची धार देणारे, विद्रोहाला विचाराची दिशा देणारे, परिवर्तनाची मशाल आपल्या कवितेतून पेटवणारे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध विद्रोही कवी आणि ओजस्वी वक्ते आदरणीय दंगलकार चंदन सेवे सर यांचं आपल्या कराड नगरीत सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. मला परिचय करून द्यायची गरज नाही, घरोघरी चंदन सेवे सर पोचले. सांगली जिल्ह्यातलं कवटे महंकाळ त्यांचं गाव. उपजीविकेसाठी पुण्यामध्ये त्यांनी भाजीपाला विकला, वॉचमन म्हणून काम केलं आणि तेच चंदन सेवे आज या स्टेजवरती तुमच्यासमोर आमचा कांबळे घेऊन आलेले आहेत. ते जिथं जाईल तिथं सांगतात की आमचा कांबळे, पण तो कांबळेत काय ताकद आहे ते त्यांच्या व्याख्यानातून आपल्याला माहिती होते. मला एक आवर्जून सांगायचं आहे, आपल्या स्वागताध्यक्षांनी फार चांगला धागा त्यात सांगितला की तिथं जाईल तिथं मला मारते ते, असं ते म्हणतात. दंगलकार त्यांना म्हणलं जातं, पण त्यांनी कुठं मारामाऱ्या करून आल्याचं कुठल्याच दंगलीत आढळत नाही. पण एक अशी कविता वाचतात, एक असा विचार पेरतात की दंगलीला सुरुवात होते, क्रांतीला सुरुवात होते. अहो ती दिसते किंवा न दिसते हे सांगता येत नाही. मला सांगा बघू, तुमच्या मनात आत लागलेली आग कुठं दिसते? हातपाय झाडल्यावर, डोकं आपटल्यावर? अहो विद्रोह म्हणजे काय? गेली 20 वर्षे समता सामाजिक संस्था जे करते, जो आज मनभेद होतोय, माणूस फुले शाहू आंबेडकर विचारांपासून बाजूला जातोय, माणसं माणसापासून तोडली जात आहेत, माणसात माणसांच्या माणूस शोधतोय मी, अशी भावना निर्माण होते. अशा वेळी कुठंतरी चंदन शिवे चंदनाचं रूप घेऊन येऊ शकतात आणि तेच आपल्यासमोर आपल्या विचारांची मशाल पेटवतात. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्याशी सुसंवाद साधावा. धन्यवाद.